श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण अतिशय रंजक आणि श्रद्धेशी संबंधित विषय जाणून घेणार आहोत. अनेक जण विचारतात, देवघरातील कलशातील नारळ आपल्याला काही संकेत देतो का? तर नारळाला कोंब आला शुभ की अशुभ, असा बरेच जणांना प्रश्न पडतो. कोंब येण्यामागचे कारण काय आहे? घरासाठी याचा अर्थ काय आहे? कोंब आल्यावर काय करावे? संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. कुलदैवतेचा संकेत काय असणार आहे? कुलदैवत घरात असल्याचे त्यावरून समजते का? तर काही जण तर म्हणतात की नारळाला कोंब येणे, नारळ तडकणे, फुटणे किंवा त्याचा रंग बदलणे हे शुभ की अशुभ संकेत असतात. पण यामागे धार्मिक परंपरा काय सांगते आणि लोकमान्यता काय आहे, याबद्दल आज आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा व आपल्या @swami-3131 या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. कलशाचे महत्त्व. हिंदू धर्मात कलशाला अत्यंत पवित्र मानले जाते. तुम्ही जिथे जिथे जाताल, कोणाच्या घरी, तर देवघरामध्ये कलश स्थापना आणि त्याच्यावर नारळ ठेवलेलाच असतो, एक कुलदेवतेची प्रतीक म्हणून. कलश म्हणजे समृद्धीचे प्रतीक, त्यामध्ये भरलेले पाणी जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि आंब्याचे पाने जे असतात ते पंचमहाभूतांचे प्रतीक. कलशावर ठेवलेला जो नारळ असतो तो लक्ष्मी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून प्रत्येकजण हे शुभ कार्यात कलशाची स्थापना केली जाते. आपल्या देवघरामध्ये सुद्धा मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी त्या कलशाची स्थापना करतात किंवा पौर्णिमेला, आणि तो कलश तसाच ठेवतात आणि प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी त्यामधील पाणीचे बदलतात. आता कलशावरील नारळाचे महत्त्व. नारळाला श्रीफळ असे म्हणतात. त्यामागील अर्थ अहंकाराचा त्याग, पवित्रता, समृद्धी, देवाला अर्पण केलेले सर्वोत्तम फळ म्हणजेच नारळ. त्यामुळे कलश पूर्णत्व म्हणजेच पूर्ण तो कुलदैवत आणि नारळ यांचा संबंध बघण्यास गेलो तर अनेक घरामध्ये अशी श्रद्धा आहे की कुलदैवत प्रसन्न असल्या पूजा सुरळीत होते. कलशातील नारळ दीर्घकाळ चांगला राहतो. नारळाला कोंब येणे शुभ मानले जाते. देवघरातील कलशावरील नारळ अचानक तडकला किंवा फुटला तर काही लोक ते शुभ संकेत मानतात, परंतु याला धार्मिक आणि शास्त्रात असे ठोस असा आधार नाही आणि सांगितलेले सुद्धा नाही की असे घडते अगर तसे घडते. तर याच्या मागील कारण बघण्यास गेलो तर उष्णता, आर्द्रता, नारळ सुकणे किंवा जुना होणे यामुळे नारळ तडकू शकतो किंवा फुटू शकतो. यासाठी काय करावे? तर घाबरू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका. तडकलेला किंवा खराब झालेला नारळ पूजेतून काढून नवीन श्रीफळ ठेवावं. ते काही अशुभ वगैरे काही नसतं. तुम्ही परत त्या नारळाची स्थापना कलशावर करू शकताय. फक्त पौर्णिमा, मंगळवार किंवा शुक्रवार हा दिवस ठरवून तुम्ही तो नारळ त्याच्यावर स्थापन करू शकता. कुलदैवत किंवा इष्टदेवतेची मनोभावी पूजा करावी आणि सकारात्मक भावना ठेवावी. सामान्य लोकश्रद्धेनुसार कलशावरील नारळाला कोंब येणे हे शुभ मानले जाते. घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील कोंब येणे हे नारळाला कोंब येणे हे शुभ मानले जाते. कुलदैवत किंवा इष्टदेवतेची कृपा असल्याचे अनेक जण मानतात. नवीन सुरुवात, प्रगती आणि मंगल कार्याचे संकेत मानले जातात.
घरात आनंदी वातावरण राहील अशी श्रद्धा असते. शास्त्र सांगते की हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथामध्ये कलशावरील नारळाला कोंब आला म्हणजे अमुकच होतं, अमुक फळ भेटतं असं स्पष्ट उल्लेख आढळत नाही. म्हणून कोंब आल्यावर काय करावे, तर नारळाला नमस्कार करून देवांचे आभार मानून नवीन नारळ कलशावर स्थापित करा. कोंब आलेला नारळ स्वच्छ जागी किंवा झाडाखाली बागेत लावू शकतात. नारळाला कोंब येणे नैसर्गिकरित्या होऊ शकते आणि अनेक घरामध्ये मांगल्याचे प्रतीक मानले जाते. मात्र याला कुलदेवतेचा संदेश किंवा शास्त्रसिद्ध संकेत म्हणता येत नाही. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे, घरावर देवांची कृपा आहे, कुलदैवत प्रसन्न आहे, घरात सुख समृद्धी येणार आहे, नवीन शुभ कार्याचे संकेत मिळतात. असे बरेच जण काही असे संकेत भेटतात. कोंब आल्याने असं होतं तसं होतं, असे बरेच जणांचे वेगवेगळे प्रश्न असतात. असं काही नाही. देवघरातील कलशावर आपण स्थापना करताना एक घरात चांगलं मांगल्याचे एक प्रतीक आहे आणि ते शुभ आपल्या घरात असावं यासाठी नारळ हे एक श्रीफळ आहे. त्याचबरोबर कलश, नंतर आंब्याचे पानं याचे काय महत्त्व आहे हे देखील तुम्हाला यामध्ये सांगितलं आहे. नारळ जे असते ते लक्ष्मी असते. एक कलशावरील ठेवलेले जो नारळ असतो तो एक लक्ष्मी आणि मांगल्याचे प्रतीक आहे. आणि जे पानं असतात, जे आपण आंब्याचे ढगळ्याचे जे पानं असतात ते आपण दरवाजाला लावतो ढगळा. त्याचबरोबर आपण कोणती पूजा असेल, सत्यनारायण पूजा असेल तर त्याचप्रमाणे कलशावर देखील आपण याचे पानं ठेवतात. तर ते पंचमहाभूताचे प्रतीक आहे असे मानले जाते. तर पाणी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि जो कलश म्हणजे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पवित्र असे प्रतीक आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले जाते. तर त्याच्यामुळे ते अशुभ आहे असं काही नाही. हे शास्त्रीय कारण सांगितले तर तुम्हाला माहिती आहे, जास्त आर्द्रतेमुळे वगैरे ते वाळल्यामुळे वगैरे तो तडकू शकतो, फुटू शकतो. जास्त आर्द्रतेमुळे, जास्त पाणी वगैरे लागल्यामुळे त्याला कोंब फुटू शकतो. असं काही नाही की ते अशुभ आहे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे, तो तुम्ही पूर्ण काढून टाका. शुभ की अशुभ असं काही नाही, ते शुभच असतं. आणि जरी पण तुमच्या घरात त्या नारळाला कोंब आला असेल, तो बराच दिवस झाला आहे, तो नारळाचं आता काय करायचं, तुमचं बाग असेल, शेत असेल तर तिथे जाऊन तुम्ही तो लावू शकता. परंतु तो घरातून घेऊन जायच्या अगोदर आपल्या कुलदेवीची तसेच सगळ्या देवांचे आशीर्वाद घेऊन आपण तो कलश उचलायचा आहे. कलश म्हणजे तो नारळ पूर्ण उचलायचा आहे, श्रीफळ, आणि ते चांगल्या प्रकारे चांगल्या जागी ते आपल्याला लावायचं आहे. असं काही नाही ते अशुभ शुभ. आणि परत तुम्ही त्याच जागेवर म्हणजे जिथे कलश आपला स्थापन केलता, परत तुम्ही नवीन कलश आणि त्यावर श्रीफळ ठेवून परत स्थापना करू शकतायत. असं काही नाही. आता कोंब येण्यामागचे कारण काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे. त्याचबरोबर घरासाठी याचा अर्थ काय, तर सुख समृद्धी, पैसा पाणी, सर्व काही घरातील दोष वगैरे हे निघण्यासाठीचा हा खूप चांगला अर्थ आहे. घरात नारळाची कलशाची स्थापना करणे खूप शुभ असते. कोंब आल्यावर काय करायचे, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कोंब आल्यानंतर त्याचा आपण सर्व देवांची प्रार्थना करून तो नारळ आपण एखाद्या शेता ठिकाणी ठेवू शकतात. कुलदेवतेचा संकेत का, तर तसं काही नाही. कुलदेवता आपल्या पाठीमागेच असते. कुलदेवतेला आपण रोजच त्याची प्रार्थना करत असतो, मंगळवार शुक्रवार वगैरे. तर तसे काही नाही. श्रद्धा, शास्त्र आणि सातत्य हे सर्व काही काय सांगते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो मी छोट्या म्हणजे थोड्या वेळात आणि समजेल अशा भाषेत मी तयार केलेला आहे. तर तो तुम्हाला लवकर समजावं आणि खूप वेळ न घेता कमी वेळातच मी सर्व काही यामध्ये सांगितले आहे. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला
तो नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे छान प्रकारे सपोर्ट करा. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, कशाची माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की टाका. मी नक्की टाकेल. थँक्यू.